अंबड तालुक्यातील दाढेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील वर्गाच्या खोलीचा स्लॅब कमकुवत झाला असून ग्रामपंचायत सदस्य राजू काकडे यांनी शिक्षण विभागास वेळोवेळी लक्षात आणून दिले, परंतु शिक्षण विभागाने झोपेचे सोंग घेतले असून दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी 11 वाजेच्या सुमारास स्लॅबचा काही भाग कोसळला। त्यावेळी शाळेत 30 विद्यार्थी बसलेले होते। नशीब बलवंत होते म्हणून मोठी दुर्घटना होता टळली, परंतु पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे। सविस्तर वृत्त असे की दाढेगाव येथील शाळा मोडकळीस आली असून नवीन शाळेचे बांधकाम करण्यात यावे म्हणून ग्रामपंचायत सदस्य राजू काकडे यांनी 2 महिन्यापूर्वी शाळेच्या पत्रावर बसून उपोषण केले होते। उपोषणानंतर वर्गांना खोल्या निधी देऊन बांधकाम करण्यात आले नाही। नवीन इमारतसाठी ग्रामपंचायत सदस्य यांनी आमरण उपोषण करून सुद्धा प्रशासनाने आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही। पुसलं होतं तुम्ही वर्ग? पाणी उतरलंय? पोत्यानं पुसलं होतं का वर्ग? पहिली दुसरी लेकरं वाचले, आता ते पोपडा पडला ती झालं ते माघालचं नाही का, लेकरं इकडं तोंड करून बसली। मी 2 जून रोजी पत्रावरती आमरण उपोषणाला बसलो। माझं उपोषण 4 जूनला सुटलंय। मी दाढेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ता मला लेखी आश्वासन दिलं की तुमच्या मागण्या पूर्ण होतील। मागासवर्गीय शिष्यवृत्ती आणि इमारती, नवीन इमारत बांधकाम, आत्तापर्यंत शासन प्रशासन झोपी गेलेलं आहे। शासन प्रशासन आत्तापर्यंत कोणती दखल नाही घेतली। काल जीवितहानी झाली असती पहिली दुसरींच्या लेकरांची, कुठंतरी थोडीशी त्यांना दुखापत इजा झालेली आहे। कारण काल पहिली दुसरीचं वर्गातलं छत कोसळलं काल। आज पण बांधकाम विभागाचे अधिकारी आले नसते, बघून गेले काय ते 2 मिनटं 5 मिनटं नाही थांबले। आणि हे पोते, ते पोत्यानं मुलं पाणी पुसतात, गुडघ्यावर जर पाणी साचतंय खोलीमध्ये, ते बकेटीमध्ये पाणी आहे। परत